आता क्रीडा संकुल कमीत कमी 25-30 वर्ष काम चालू आहे. कधीच माझं म्हणण्यात येतो काय आज आताही कुणाच्या अंडर आहे कलेक्टर, महापालिका म्हणजे जे अधिकारी आहेत किंवा मंत्री शासनाचे जे आहे त्यांनी क्रीडा मंत्री असून दे, पालकमंत्री असून दे, हे सगळ्यांच्या हातात हे एवढं असताना आता माझं जे ग्राउंड आहे मी जे त्यांच्या ऑफिसकडे आम्ही नगरसेवक असताना मी आणि ते काका पाटलाने शास्त्री नगरमध्ये आम्ही नगरसेवक असताना 2 ग्राउंड तयार करायचा आम्ही प्रयत्न आम्हाला महापालिकेतनं शासनानं आम्ही धडपड आमची धडपड आम्ही करत होतो. आम्ही पाठपुरावा करून आम्हाला किरकोळ फुलना फुलावी पाकळी मदत दिली. आता तुला जर तुम्हाला पेट्रोलला पण पैसे नसेल माझी परिस्थिती तुला माहिती तरी पण आपण त्यातनं तो ग्राउंड करायचा प्रयत्न केला. आता दिवसात 3-4 वेळा जाते तिथे वॉचमन नाही, ग्राउंडमन नाही, काय नाही. आमचं आम्हीच करते. महापालिका काय लागली तर थोडीफार मदत यंत्रणा दिली. शासनाकडनं आमदार खासदार आमच्याकडे भिकाऱ्यावर जायचं, बजेट मागायचं, अहो द्या त्यांची इच्छा असली तर देतात नाही. आतापर्यंत हा असं चालत ढकलत नेले शासनाचं केलं. आता ही शिवाजी स्टेडियम, क्रीडा संकुल ही सगळे ह्यांच्या ताब्यात आहे. सगळे ह्यांच्या हातात अधिकार आहेत. कुणाला बजेट द्यायचं काय द्यायचं. मग आता हे ग्राउंड मेंटेनन्स चांगलं व्यासाठी आता तिथं वॉचमन आहे, ग्राउंडमन आहे, तुला क्लार्क आहे, ऑफिस आहे, अधिकारी आहे. एवढं सगळं असताना ह्याचं मेंटेन होत नाही आणि ते खाजगीकरण केल्यावर कसं मेंटेन होते आणि सगळे बजेट पण त्यांच्या हातातच आहे द्यायचं त्यांचे सगळे. दुसऱ्याला आम्हाला पण बजेट द्यायचं तर आम्हाला त्यांच्याकडे हाजी करायला लागतं आणि तुम्हाला एवढे सगळे अधिकार असताना का होत नाही हे माझा प्रश्न होता. माझ्या म्हणण्यात एवढा माझ्यासारख्याला असं केलं, मला जर क्रीडा मंत्री केला किंवा साधा मंत्री केला तर मी कोल्हापूर ते सिंगापूर करून दाखवतो. का अवघड आहे. जिद्द कष्ट असतं तर का होत नाही. आज शून्यातनं करताय करायचं पाहिजे आणि करताना फ्री प्लॅन नियोजनबद्ध करायला पाहिजे का नको मला सांग. आज काय परिस्थिती आहे. असा 30 वर्षे जर ग्राउंडसाठी गेली तर 5 पिढ्या गेल्या खेळाडूंच्या. का उपयोग आहे. मग कशी सुवर्णपदकं मिळतील हे म्हणणं आहे. आणि अधिकारी लोकांना तुमच्या हातात असताना तुम्ही का हे करता का तुम्ही चुकीचं करत नाही असं म्हणणं आहे. आपल्या पुढच्यासाठी आपल्याला पैसे द्यायला द्यायचं काय ते मी काय केलं नाही. ह्यो प्रोजेक्ट आहे अपुरा प्रोजेक्ट आहे काय देऊ शकत नाही. आता पालकमंत्री करायला पाहिजे का नको बिन सांगता मिटिंगा घ्यायच्या नुसते चर्चा राजगी बाजरी असं सगळ्या गोष्टी चालत. त्यामुळे माझ्या बोलण्यात हेतू होता म्हणून मी बोलत होतो. कारण मी माझ्या अवकाता काका पाटील काय आम्ही शून्यातनं केला तर कोण आम्हाला कोणाची मदत आहे. आमचं आम्ही जर आपण करतोय आमचा आम्हीच करतो एवढी यंत्रणा आहे यांच्याकडे आणि का होत नाही हे माझा प्रश्न होता. आज चिंपत आता शिवाय खाजगीकरण करायला म्हणतात. म्हणजे काय एवढे सगळं असताना तुम्ही का खाजगीकरण करता. मग पगार बिगार द्यायचं कशाला. मग ऑफिस काढायची कशाला. स्पोर्ट ऑफिसच बंद करावी माझं म्हणणं आहे. मग ह्याच्यासाठी कशाला खर्च करायचा एवढा काय उपयोग आहे मग. हे माझं मत आहे. विजय साळुंखे सरदार. जय हिंद जय महाराष्ट्र.